सप्रेम नमस्कार मित्रांनो, मी महेश भावे @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही कर्नाटक जिल्हा बेळगाव हुन्नूर गावातील हिडकल जलाशयात असलेल्या आणि पाण्याची पातळी कमी झाल्यामुळं आज उघडकीस आलेल्या विठ्ठल मंदिराला भेट देण्यासाठी जात आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन. मित्रांनो, समोरच्या बाजूला आपल्याला हातकर्गी टोल नाका दिसत आहे आणि हातकर्गी टोल नाक्याच्या अलीकडं म्हणजे 500 मीटर अलीकडं हा हिडकल जलाशयाकडे जाणारा रस्ता आहे. मित्रांनो, हा पुणे बेंगलोर नॅशनल हायवे आहे आणि हातकर्गी टोल नाक्यापासून पुढच्या बाजूला जो रस्ता जात आहे तो बेळगावकडे जातो आणि या बाजूला जो रस्ता जाणार आहे तो शंकेश्वर, निप्पाणी, कोल्हापूर, पुणे आणि मुंबईला जातो आणि बरोबर पूर्वेकडे जो जाणारा रस्ता जो आहे तो हुन्नूर गावाकडे म्हणजे हिडकल डॅम जलाशयाकडे जातो आणि या ठिकाणी आम्ही आता जाणार आहोत. मित्रांनो, हा जो रस्ता जात आहे तो हिडकल जलाशयाकडे जातो. मित्रांनो, आम्ही आता ब्रिजच्या खालच्या बाजूला हिडकल जलाशयाच्या दिशेने निघत आहोत. मित्रांनो, मी आणि आमचे मित्र राजू पाटील दोघेही मोटरसायकलवरून प्रवास करत आहोत. मित्रांनो, पुणे बेंगलोर नॅशनल हायवेच्या हिडकल जलाशयाकडे जाणाऱ्या रस्त्याला आतल्या बाजूला आल्यानंतर इथे जिनराव क्रॉस आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला मंदिराचा हा फलक दिसून येतो. मित्रांनो, या जिनराव क्रॉस पासून हुन्नूर हे गाव 7 किलोमीटर अंतरावर आहे. मित्रांनो, हा परिसर अशा पद्धतीचा आहे. आम्ही आता समोरच्या दिशेने निघत आहोत. मित्रांनो, हिडकल जलाशयाच्या परिसरात आम्ही प्रवेश केलेलो आहोत. याचा परिसर हा अशा पद्धतीचा आहे. हा परिसर पूर्णतः हिरवळगर्द झाडी आणि त्याचबरोबर कोकणात ज्या पद्धतीनं वातावरण असतं अशा पद्धतीनं हा परिसर आपल्याला दिसून येतो. अतिशय सुंदर आणि घनदाट अशा पद्धतीचा हा परिसर आहे. वरच्या बाजूला आपल्याला हे संपूर्ण पिचिंग केलेला परिसर दिसून येतो. याच्या मागच्या बाजूला पाण्याचा साठा आहे. मित्रांनो, मी आता हुन्नूर गावाजवळ असलेल्या हुन्नूर क्रॉस जवळ आलेलो आहे. मित्रांनो, हुन्नूर सर्कल जवळ एसटी बसचा थांबा आहे. या ठिकाणी तुम्ही एसटीने देखील येऊ शकताय आणि या ठिकाणी मंदिराकडे जाणारा अशा पद्धतीचा फलक लावण्यात आलेला आहे. हा परिसर अशा पद्धतीचा आहे. या बाजूला जो रस्ता जात आहे तो हुन्नूर गावाकडे जातो आणि या रस्त्यानं आम्ही आता जाणार आहे आणि इथून 1 किलोमीटर अंतरावर विठ्ठल मंदिर आपल्याला त्याचं दर्शन होणार आहे. या ठिकाणी होऊन आपल्याला हिडकल जलाशयाचा पात्र दिसत आहे. आम्ही आता हुन्नूर गावात आलेलो आहे आणि या ठिकाणी नव्यानं अशा पद्धतीनं हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि जुनं जे मंदिर आहे त्याकडे जाण्याचा रस्ता हा अशा पद्धतीचा आहे. गाव आणि गावचा परिसर हा अशा पद्धतीचा आहे आणि समोरच्या बाजूला आपल्याला हा हिडकल जलाशय दिसत आहे. आजच्या बाजूला अशा पद्धतीचा हा कच्चा रस्ता आहे. हे हिडकल जलाशय आहे. आपल्याला या ठिकाणी आता
लांबूनच विठ्ठल मंदिराचं दर्शन होत आहे. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी हिडकल जलाशय पाहतात आणि खालच्या बाजूला हे मंदिर आपल्याला या ठिकाणी पूर्णतः पाण्याच्या बाहेर आलेलं दिसत आहे. मित्रांनो, मी आता हिडकल जलाशयाच्या पात्रात आलेलो आहे आणि अतिशय सुंदर दृश्य आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आमची मोटरसायकल मंदिरापर्यंत घेऊन जात आहोत. मित्रांनो, मी आता हिडकल जलाशयाच्या पात्रात आलेलो आहे. या ठिकाणी भाविक भक्त दर्शनासाठी येत आहेत हे आपण पाहतात. मित्रांनो, समोरच्या बाजूला आपल्याला आता मंदिर आणि मंदिराचा प्रवेशद्वार दिसत आहे. मित्रांनो, 1928 मध्ये हे मंदिर बांधण्यात आले होते. हे मंदिर हेमाडपंथी आहे हे आपण या ठिकाणी पाहतात आणि 46 वर्षानंतर 2023 मध्ये हे मंदिर उघडकीस आले होते आणि त्यानंतर 2 वर्षानंतर आज आम्हाला या मंदिराचं दर्शन होत आहे. येथील प्रसाद विक्रेत्यांच्याकडनं मी येथील ಮಾಹಿತಿ जाणून घेतली. ಇಲ್ರಿ ಮೊದಲ್ರಿ ಎಲ್ಲಾರಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ರೀ ಮೂರು ಇತ್ರಿ ಇದು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಊರ ಐತ್ರಿ. ಆದ ನಂತರ ರೀ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಹೊಳಿ ಬರ ಅಂತಲೇ ರೀ ಇಲ್ಲಿ ಹೊಳಿ ಬರ ಅಂತಲೇ ರೀ ಎಲ್ಲಾರು ರೀ ಆ ಕಡೆ ಮ್ಯಾಲ ಹೋಗಿದಾರ್ರಿ. ಇದು ಹಂಗ ಹೊಳ್ಯಾಗನ ಐತ್ರಿ. ಗುಡಿ ಕಟ್ಟಿ ಒಂದು 100 ವರ್ಷ ಆಗಿರ್ಬೋದ್ರಿ. मंदिरासमोर अनेक भाविक भक्तांनी मंदिर दर्शन घेऊन आल्यानंतर अशा पद्धतीनं या ठिकाणी दगड रचलेली आपण पाहतात. आम्ही आता मंदिरात दर्शनासाठी निघत आहोत. आपण या ठिकाणी पाहतात पूर्णतः मंदिर हे दगडी बांधकाम झालेलं आहे आणि अतिशय सुंदर असं भव्य असं कमान, दगडी कमान आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. मित्रांनो, मंदिरासमोर हे दीपमाळ होतं. मित्रांनो, हे मंदिर खुलं झाल्यानंतर या ठिकाणी अनेक विक्रेते प्रसादाचं साहित्य आणि चुरमुरे वगैरे विकताना या ठिकाणी आपल्याला अनेक स्टॉल्स दिसून येतात. मित्रांनो, मंदिरासमोरचं हे भव्य असं कमानी प्रवेशद्वार आपल्याला दिसत आहे. आपल्याला या ठिकाणी 2 छोट्या छोट्या कमानी समोरच्या बाजूला दिसत आहेत. समोरच्या बाजूला जय विजय हे 2 द्वारपालक आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि अतिशय सुंदर असं हे भव्य प्रवेशद्वार आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. वरच्या बाजूला कीर्तिमुख आहे आणि ललाट बिंबूवर आपल्याला श्रीकृष्णाचं दर्शन आहे आणि वरच्या बाजूला श्री पांडुरंग प्रसन्न असं लिहिण्यात आलेलं आहे. दोन्ही बाजूला 2 घोड्यांची आपल्याला मूर्त्या पण दिसत आहेत. अतिशय सुंदर आणि रेखीव अशा पद्धतीनं हे प्रवेशद्वार बनवण्यात आलेलं आहे. या मंदिराचं सुंदर असं दगडी बांधकाम झालेलं आपल्याला दिसत आहे. वरच्या बाजूला दगडी झालर, अतिशय सुंदर असा हा चौतारा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. खिडकीवर पक्षी आणि 2 हंस या पद्धतीची चित्र रेखाटण्यात आलेली आपल्याला दिसतात.
अनेक नक्षे आपल्याला दिसून येतात. खालच्या बाजूला अशा पद्धतीला फुल्यांच्या पाकळ्यांचं नक्षे आपल्याला दिसून येते. मित्रांनो, मी आता मंदिरात प्रवेश करत आहे. मंदिराच्या प्रवेशास उंबऱ्याला आपल्याला कासवाचं दर्शन आहे आणि आतल्या बाजूला त्या मंदिराचा म्हणजेच नगारखाना दिसून येतो. हा अशा पद्धतीचा नगारखाना आहे आणि या नगारखान्याचा चौतारा हा अशा पद्धतीचा आहे. पूर्णतः दगडी स्वरूपात या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे आणि समोरच्या बाजूला आपल्याला विठ्ठल मंदिराचं दर्शन होत आहे. या नगरखान्यातून अतिशय सुंदर असं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. या मंदिराच्या दर्शनासाठी अनेक भाविक लोक आता गर्दी करत आहेत. त्यांच्याकडून मी टिळा लावून घेतलो. माझ्यासोबत या मंदिराचे सेवेकरी आहेत आणि ते मला या मंदिराविषयी पूर्ण माहिती देणार आहेत. मित्रांनो, नगरखान्यातून प्रवेश करत असताना आपल्याला अशा पद्धतीच्या पूर्वीच्या दगडी पाट्या अंतरलेल्या दिसतात. नगरखान्याच्या आतली कमान आपण पाहतात. अतिशय सुंदर रेखीव आणि घोटीव काम या मंदिराचं झालेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहतात. आणि आतल्या बाजूला या खिडकीवर आपल्याला पक्ष्यांची चित्र दिसून येतात. नगरखान्याच्या आतला भाग म्हणजे मंदिराकडे प्रवेश करत असताना हा भाग आपल्याला अशा पद्धतीने दिसून येतो. नगरखान्यातून प्रवेश केल्यानंतर मंदिराकडे जात असताना आपल्याला या ठिकाणी पादुका दिसतात. ಬಂದ್ಬಿಟ್ವಿ ವಿಠ್ಠಲ್ ದೇವ್ರ ಪಾದಗಟ್ಟಿರಿ. ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ಯಾರೆ ಆ ಕಡೆ ಮುಂದ್ಗಡೆ ಒಳಗಡೆ ದೇವ್ರು ಹೋಗ್ತಾರೆ. मित्रांनो, मंदिरासमोर आपल्याला ही रिकामी जागा दिसत आहे. पूर्वी या ठिकाणी सभामंडप होतं आणि भक्त येऊन या ठिकाणी विसावा घ्यायचे. या सभामंडपातून या मंदिराचा परिसर हा अशा पद्धतीनं आपल्याला दिसून येतो. आणि समोरच्या बाजूला आपल्याला मुख्य मंदिर दिसून येतं. मुख्य मंदिराकडे प्रवेश करत असताना आपल्याला सुंदर कासव दिसून येतं. मुख्य मंदिराचं बांधकाम अतिशय सुंदर दगडी स्वरूपाचं झालेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहतात. वरच्या बाजूला आपल्याला हे दगडी झालर अतिशय सुंदर आणि रेखीव पद्धतीनं कोरण्यात आलेले, दगडात कोरण्यात आलेले दिसून येतात. मंदिराचे हे खांब अतिशय सुंदर असं कोरण्यात आलेले आहेत. आणि 1928 नंतर 2026 मध्ये देखील हे मंदिर अतिशय सुंदर आणि आहे त्याच पद्धतीनं आहे हे आपण या ठिकाणी पाहतात. वास्तुकलेचा एक उत्तम नमुना या मंदिराच्या स्वरूपातून आपल्याला दिसून येतं. या मंदिराचं बांधकाम पूर्णतः चुनखडी आणि दगडातूनच झालेलं आहे. यामध्ये कोणतंही सिमेंट वगैरे वापरण्यात आलेलं नाही. गंजमध्ये याचं पूर्णतः बांधकाम झालेलं आहे. मंदिराचा हा चौतारा अतिशय सुंदररित्या आपल्याला दिसून येतो. मंदिराच्या भिंतीवर अशा पद्धतीनं नक्षीकाम आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी आपल्याला या सिंहाचं चित्र दिसत आहे. त्याचबरोबर अनेक चित्र कोरण्यात आलेली आपल्याला दिसून येत आहे आणि याच्या खिडक्या देखील दगडी स्वरूपाच्या आहेत हे आपण या ठिकाणी पाहतात. आणि वरच्या बाजूला ही दगडी पोवाळणी आपल्याला दिसून येत आहे. हे मंदिर केव्हा बांधण्यात आलं या संदर्भातली माहिती अशी आहे.
1928 मध्ये बांधले हे मंदिर. हे अजून 2 वर्षाला 100 वर्ष झाले होते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचं बांधकाम हे अशा पद्धतीनं झालेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहतात. आणि हे मंदिराचं दगडी कळस आहे हे आपण या ठिकाणी पाहतात. हा मंदिराचा मागचा भाग आहे. या मंदिराला दर्शनासाठी बडगावची ग्रामस्थ आलेली आहेत आणि त्यांचं हे कुलदैवत आहे. मंदिराच्या भोवती अनेक प्राण्यांची चित्र आपल्याला अशा पद्धतीने दिसून येतात. मंदिराच्या वरच्या प्रत्येक कोपऱ्याला अशा विविध प्राण्यांची चित्र कोरण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. या मंदिराचं पूर्णतः बांधकाम हेमाडपंथी स्वरूपाचं आहे हे आपण या ठिकाणी पाहतात. मित्रांनो, मी आता मंदिरात प्रवेश करत आहे आणि मंदिरात प्रवेश करत असताना आपल्याला या ठिकाणी या मंदिराचं बांधकाम केव्हा झालेलं आहे त्याचं इसवी या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहतात. मित्रांनो, हे मंदिर अशा पद्धतीचं आहे. आतल्या बाजूला अनेक कोरीव खांब आपल्याला दिसून येतात. अतिशय सुंदर असं नक्षीकाम प्रत्येक खांबावर करण्यात आलेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहतात. आणि भिंतीवर अनेक चित्र कमानी काढलेले आपल्याला दिसून येतात. अतिशय सुंदर आणि रेखीव घोटीव पद्धतीनं या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहतात. वरच्या बाजूला दगडी पाट्या अंतरलेल्या आपल्याला दिसून येतात. प्रत्येक खांबावर अनेक चित्र शिल्प कोरलेली आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, मुख्य मंदिरातील गाभारा हा अशा पद्धतीचा आहे. या ठिकाणी आपल्याला या गाभाऱ्याची चौकट, दगडी चौकट आपल्याला दिसत आहे आणि समोरच्या बाजूला हे विठ्ठलाचं दर्शन आपल्याला होत आहे. मित्रांनो, हे विठ्ठलाची मूर्ती म्हणजेच एक वारुळ आहे आणि या वारुळावरच हे घोंगडं टाकण्यात आलेलं आहे आणि घोंगडं देखील आज देखील आपल्याला आहे त्या परिस्थितीत दिसून येतं. आणि या संदर्भातली माहिती अशी आहे. ಇದು ವಿಠಲ ದೇವರ ಗರ್ಭ ಮಂದಿರ. ಇಲ್ಲಿ ಇದು ಗುತ್ತಿ ಮಣ್ಣಿಂದ ರೆಡಿ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ಏನು ಮೂರ್ತಿಗಳಿಲ್ಲ, ಬರೀ ಗುತ್ತಿ ಮಣ್ಣಿನ ದೇವರನ್ನ ನಾವು ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಆಮೇಲೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಅವನ್ನ ಕಂಬಳಿ ಎಲ್ಲಿರುತ್ತೆ ಅಲ್ಲೇ ಇರುತ್ತೆ, ಮಾಡೋ ಮೇಲೆ ಇರುತ್ತಲ್ಲ, ನೀರು ಎಷ್ಟೇ ಬಂದರೂ ಕೂಡ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನೀರಲ್ಲಿದ್ರೂ ಕೂಡ ಆ ಕಂಬಳಿ ಅಳ್ಳಾಡಲ್ಲ. ಇದೊಂದು ವಿಶೇಷ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. मंदिरातला गाभारा हा अशा पद्धतीचा आहे हे आपण या ठिकाणी पाहतात. आणि वरच्या बाजूला या मंदिराचं आपल्याला हेमाडपंथी बांधकाम दिसून येत आहे आणि समोरच्या बाजूला हे विठ्ठलाचं दर्शन आपल्याला होत आहे. मित्रांनो, या संदर्भातली माहिती अशी आहे की या ठिकाणी एक गाय या वारुळावर सतत येऊन दुधाचा पाना सोडायची आणि एका भक्ताच्या स्वप्नात येऊन विठ्ठलानं दर्शन दिलं की माझं या ठिकाणी वास आहे आणि माझी पूजा करा. त्यावेळेला गावकऱ्यांनी सर्वांनी मिळून या ठिकाणी हे मंदिर उभा केलं. 1928 मध्ये हे मंदिर बांधलं. त्यावेळेला फक्त 8,000 रुपयामध्ये हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि यानंतर गावकऱ्यांनी गावात जे बांधकाम केलेलं आहे ते कोट्यावधी रुपये खर्च करून या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. परंतु पूर्वीचं जे मंदिर आहे, जे बांधकाम आहे ते आहे तसंच आहे हे आपण या ठिकाणी पाहतात. या ठिकाणी वारुळाचीच पूजा होते आणि या वारुळामध्येच विठ्ठलाचा वास आहे आणि या वारुळावर हे घोंगडं टाकलेलं आहे, त्यावर चंदनाचा लेप लावलेला आहे आणि आज देखील 46 वर्षानंतर देखील या ठिकाणी आपल्याला आहे त्या पद्धतीनं या मंदिराचं दर्शन होत आहे. मंदिरात या ठिकाणी आम्हाला पुजाऱ्यांनी अतिशय सुंदर असं दर्शन दिलेलं आहे. श्री पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, जय जय 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 विठ्ठल.
मित्रांनो, या मंदिरातील उत्सवाबद्दल माहिती मला येथील पुजाऱ्यांनी दिलेली आहे. ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಸಂಡೇ ಅಥವಾ ರವಿವಾರ ಮತ್ತು ಅಮಾವಾಸ್ಯೆ ಫುಲ್ ಜನ ಜಾಸ್ತಿ ಇರ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಉತ್ಸವವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದು ಏಪ್ರಿಲ್ ಮೇದಲ್ಲಿ ಇದು ಓಪನ್ ಆಗುತ್ತೆ. ಅವಾಗಿಂದ ಎರಡು ಟೈಮ್ ಇದು ಪೂಜೆ ನಡೆಯುತ್ತೆ. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಟೈಮ್ ಮತ್ತು ಸಾಯಂಕಾಲ ಟೈಮ್ ಎರಡು ಟೈಮ್ ಇರುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಮಹಾನವಮಿ ಮೇಲೆ ಇದೇ ಗುಡಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ನೀರಿನ ಮುಳುಗಿರೋದ್ರಿಂದ ಮೇಲೆ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಸಂಡೇ ಈವ್ನಿಂಗ್ ಏನಾದ್ರು ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರ್ತವೆ, ಪ್ರಸಾದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರುತ್ತೆ ಮತ್ತು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಇರ್ತವೆ, ಬಳಿನ ಪದಗಳು ಇರ್ತವೆ, ಆಮೇಲೆ ನುಡಿಗಳನ್ನು ಆಗ್ತವೆ. ಆಮೇಲೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಇಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆ ಆಗುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಕೆಳಗೆ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ನೀರು ಇರುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ಮೇಲೇ ಏನಿರುತ್ತೆ ಜಾತ್ರೆ ಇರುತ್ತೆ. ಮಹಾನವಮಿ 9 ದಿನ ಏನಾದ್ರು ಫುಲ್ ಇರುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಪಾಡ್ಯ ದಿನ ಪೂರ್ತಿ ಎಲ್ಲ ಜನ ಜಂಗುಳು ಬಂದಿರ್ತಾರೆ. ಕರ್ನಾಟಕ ಮುಖಾಂತರ ಮತ್ತು ಪ್ರಸಾದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮುಖಾಂತರ ಇಲ್ಲಿ ಕ್ಲೋಸ್ ಆಗುತ್ತೆ. मित्रांनो, मंदिराभोवती अशा अनेक कमानी असलेल्या या मंदिराची तटबंदी चौतारा आपल्याला दिसून येतो आणि पूर्णतः दगडी स्वरूपाचा आहे. आणि आज देखील अतिशय सुंदर व्यवस्थेत आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात. अतिशय सुंदर असं या तटबंदीचं म्हणजे कमानीचं बांधकाम झालेलं आहे. मित्रांनो, ह्या मंदिराचं कमानीचं बांधकाम आणि मंदिराचं बांधकाम हे इंटरलॉक अंतर्गत लॉक पद्धतीनं करण्यात आलेलं आहे. आणि पाणी किती जरी आलेलं असलं जलाशयामध्ये तरी देखील याचं मोडतोड झालेलं नाही. आणि ही जी जागा आहे हे प्रसादासाठी आणि भक्तांना बसण्यासाठी पूर्वी वापरण्यात येत होती. नगरखान्याच्या दुसऱ्या बाजूला देखील अशा पद्धतीनं आपल्याला कमान दिसून येतात. आणि पुढच्या बाजूला जे कमान होते त्याची पडझड आता झालेली आहे. आणि या ठिकाणी असलेली माहिती ही अशी आहे. ಇಲ್ಲಿ ಕುದುರೆ ಕಮಾನ ಇತ್ತು, ಕುದುರೆಯನ್ನು ಕಟ್ಟಿದ್ರು ಮೊದಲಿಗೆ. ಆಮೇಲೆ ಇದೆಲ್ಲ ಸ್ಕೂಲ್ ಇತ್ತು, ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಹಳೆಯ ಸ್ಕೂಲ್ ಇತ್ತು, ಹಂಚಿನದಿತ್ತು, ಇದು ಹಂಚಿನ ಮನೆ ಟೈಪ್ ಇತ್ತು. ಹಾಗಾಗಿ ಆ ಸ್ಕೂಲನ್ನು ಯಾವಾಗ ನೀರು ಬಂತಲ್ಲ, ಅಣೆಕಟ್ಟು ಕಟ್ಬೇಕಾದ್ರೆ ನೀರು ಅಂತ ಬಂತಲ್ಲ, ಅವೆಲ್ಲ ಕಿತ್ತೋಗ್ಬಿಟ್ಟು ಮೇಲೆ ಕಡೆ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು. मित्रांनो, या ठिकाणी घोडं बांधण्यात आले येत होते. आणि त्याचबरोबर या ठिकाणी शाळा होती. ही शाळा गावामध्ये घेऊन जाण्यात आलेली आहे. मित्रांनो, मंदिरात दर्शनास आलेल्या अनेक भाविकांनी या ठिकाणी येथे असलेले दगडांचे थर रचलेले आहेत. आणि या संदर्भातली इथल्या पुजाऱ्यांनी दिलेली माहिती अशी. ಭಕ್ತರ ಬಂದು ಈ ಗುಡಿ ತೆರೆಯೋಣ, ಒಂದು ಈ ವರ್ಷದಿಂದ ಮುಂದಿನ ವರ್ಷ ತನಕ ನಮಗೆ ಚಲೋ ಆಗಲಿ, ಅಲ್ಲಿಂದ ನಮಗೆ ಸುಖ ಆಗಲಿ ಬೇಡ್ಕೊಂಡದೆಲ್ಲ ಬೇಡಿಕೊಂಡು ಈ ಗುರಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. परमेश्वर आपली इच्छा सर्व पूर्ण करावे म्हणून एकावर एक दगडांचे थर लावतात असं या पुजारींनी मला सांगितलं. मंदिराची पडझड झालेली असली तरी आणि चौतारा होता, हा चौतारा आहे त्या पद्धतीनं आपल्याला दिसून येतो. मंदिराची मागची बाजू ही अशा पद्धतीचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला 2 छोटी छोटी मंदिरं दिसतात. मंदिरासमोर आपल्याला अनेक ह्या मूर्त्या दिसून येतात. हे आपण या ठिकाणी पाहतात. आणि या संदर्भातली माहिती ही अशी आहे. ಈ ಪೂಜಾರಿಗಳ ಪೂರ್ವಜರಿಗೆಲ್ಲ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನ ಅವರ ಒಂದು ನೆನಪಿಗಾಗಿ ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮೂರ್ತಿಗಳಿಗೂ, ಹಾಗೆ ಅವರನ್ನು ಕೂಡ ದೇವರ ಸಮಾನದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತಾರೆ. ಇಟೋಬಾರ್ ಮನೆ ಮೇಲೆ ನೀರು ಹಾಕೋ ಪೂಜಾರಿ ಹಿಂದಿನ ಹಿರಿಯರು ಇವರು, हा हा ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಒಂದು ಸ್ಥಾನವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಅವ್ರ ಒಳಗೆ ಅವ್ರ ಹಂಗಿದ್ದಾಗ ಒಂದು ಸ್ಥಾನ ಇಲ್ಲಿ ಗುಡಿ ಒಳಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. हा. मंदिराच्या बाजूला आपल्याला नंदी बसवणं या ठिकाणी दिसून येतं. आणि मागच्या बाजूला हे पडझड झालेलं बांधकाम आपल्याला दिसून येत आहे. आणि या संदर्भातली माहिती अशी आहे. ಈಗ ಇದು ಬಸವನ ಟೆಂಪಲ್ ಇದು ಮಾಡಿದ್ರು ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಈಶ್ವರನ ಒಂದು ನಂದಿ ಮತ್ತು ಈಶ್ವರನ. ಆಮೇಲೆ ಇದು ನೀರಿನ ಟ್ಯಾಂಕ್, ಅದು ನೀರಿನ ಟ್ಯಾಂಕ್ ಅನ್ನ ಮೊದಲಿಗೆ ಅಡಿಗೆ ಬಳಸಿದ್ರು. ಇದು ಅಡಿಗೆ ಕೋಣೆ ಇತ್ತು, ಈ ಕಾರ್ನರಲ್ಲಿ ಅಡಿಗೆ ಕೋಣೆ ಇತ್ತು. ಇದು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಮತ್ತೆ ಪ್ರತಿ ಜಾತ್ರೆ ಇದ್ದಾಗ ಇಲ್ಲೇ ಅಡಿಗೆ ಮಾಡಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಪ್ರಸಾದ ವ್ಯವಸ್ಥೆನ ಮಾಡ್ತಾರೆ. मित्रांनो, पूर्वीची ही प्रसादालयाची जागा आहे. मित्रांनो, मंदिराच्या मागच्या बाजूला मी आता आलेलो आहे. आणि जलाशयाचं पात्र
हे मागच्या बाजूला हे जे बांधकाम आहे त्याच्या खालच्या बाजूला गेलेलं आहे आणि या ठिकाणी पूर्वीचं हे बांधकाम पूर्ण आपल्याला दिसत आहे. मंदिराचं बांधकाम होत असताना या ठिकाणी मंदिरासाठी असणारं जे गंज आहे ते या ठिकाणी तयार करायचे. यामध्ये चुना, गूळ आणि इतर वस्तू वापरून या ठिकाणी या बांधकामासाठी हे संपूर्ण साहित्य या बैलांच्या जोड्या या ठिकाणी लावून आणि घाण्या पद्धतीनं बैलांना फिरवून हे वस्तू तयार करून या घाण्याचे हे जे पूर्वीचे जे अवशेष आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि यापासूनच हे गंज तयार करून हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. मित्रांनो, हे जलाशयाचं जे पात्र आहे हे आपण या ठिकाणी पाहतात. पूर्वी या ठिकाणी 23 गावं होती आणि ही 23 गावं पुन्हा विस्थापित करण्यात आलेली आहेत. ಇಲ್ಲಿ ಹುನ್ನೂರು ಅಂತಿತ್ತು, ಇದೆಲ್ಲ ಮನೆಗಳು. ಆಗ ಎಲ್ಲ ಜನ ಮತ್ತು ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಮನೆಗಳು ಇದ್ವು. ಇಲ್ಲೇ ಹುನ್ನೂರು ಅಂತ ಇತ್ತು. ಇದರಲ್ಲಿ ಈ ನದಿ ಒಳಗೆ ಸುಮಾರು 22-23 ಹಳ್ಳಿಗಳು ಇದು ಮುಳುಗಿದಾವೆ ಅಣೆಕಟ್ಟು ಕಟ್ಟಬೇಕಾದ್ರೆ. मित्रांनो, या ठिकाणी मी हिडकल जलाशयाचं दर्शन घेत आहे. मित्रांनो, या जलाशय पात्रात अनेक 2 मंदिरे गेलेली आपल्याला दिसून येतात आणि या संदर्भातली माहिती अशी आहे. ಇಲ್ಲಿ ದುರ್ಗಾದೇವಿ ಮತ್ತು ದುರ್ಗಮ್ಮ ಅಂತ ಕರೀತಾರೆ, ದುರ್ಗವ್ವ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಆಮೇಲೆ ಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವರು ಲಗ್ಮವ್ವ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ಹನುಮಾನ್ ಟೆಂಪಲ್ ಇತ್ತು, ಇಲ್ಲಿ ಆಂಜನೇಯನ ಟೆಂಪಲ್ ಇತ್ತು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಟೆಂಪಲ್ ಅನ್ನ ಆ ಕಲ್ಲುಗಳನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಮೇಲೆ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಈಗ. ಇದು ಕೂಡ ಗಾರೆಗಲ್ಲಿನಲ್ಲೇ ಆಗಿದ್ದು. ಬಸವನಗುಡಿ. मित्रांनो, या ठिकाणी दुर्गादेवी आणि महालक्ष्मीचं मंदिर होतं आणि त्याचबरोबर अनेक बसवांनाचं एक मंदिर देखील या ठिकाणी आहे. परंतु ते बसवानाचं मंदिर आज सगळ्यात आता दिसलेलं नाही आहे. परंतु हे 2 मंदिरं ज्यावेळेला जलाशयातलं पात्रातलं पाणी थोडंफार कमी होतं त्यावेळेला या 2 मंदिराचं तेवढं दर्शन आपल्याला होत आहे आणि त्यातलं एका मंदिराचं हे संपूर्ण बांधकाम पुन्हा गावात करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, या नदीपात्रात स्थानिकांना मगरींचं वगैरे दर्शन होतं. ಇಲ್ಲಿ ನದಿ ಪಾತ್ರದಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ಒಂದ್ ಕಡೆ ಬಂದ್ರೆ ಏನೋ ಹೆಸರಿದೆ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಾರ್ದು, ಎಚ್ಚರಿಕೆ ಬಂದು. ಆಮೇಲೆ ಮೊಸಳೆಗಳಿವೆ, ಅವಾಗ ಅವಾಗ ಹೊರಗಡೆ ಬರ್ತವೆ. ಅವು ಸ್ವಲ್ಪ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಚ್ಚರ ಇರಬೇಕು ಬಂದವರು. ಒಂದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ನಮಗೆ. मित्रांनो, या जलाशयात असलेल्या पाण्यासंदर्भातली माहिती ही अशी आहे. ಇದು ವಿಠ್ಠಲ ದೇವರ ನದಿ ಪಾತ್ರದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನದಿ ಯಾವುದು ಅಂದ್ರೆ ಘಟಪ್ರಭಾ. ಇದು ಘಟ್ಟಗಳಿಂದ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಜರಿಯಿಂದ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥದ್ದು. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಕೂಡ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಯಿನ್ ಆಗುತ್ತೆ. ಇದನ್ನ ಘಟಪ್ರಭಾ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಆಮೇಲೆ ಇದಕ್ಕೆ ಅಣೆಕಟ್ಟನ್ನ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅಣೆಕಟ್ಟನ್ನ ಹಿಡಕಲ್ ಅಣೆಕಟ್ಟು ಅಂತ ಕರೀತಾರೆ. मित्रांनो, नगारखान्याच्या बाजूला मंदिराच्या वरच्या बाजूला जाण्याचा हा रस्ता आहे आणि या रस्त्यानं मी आता वरच्या बाजूला निघत आहे आणि वरच्या बाजूला जाण्याचा रस्ता हा अशा पद्धतीचा आहे. या वरच्या बाजूला आल्यानंतर हा मंदिराचा परिसर हा आपल्याला अशा पद्धतीने दिसून येतो. समोरच्या बाजूला हे जे पडझड झालेलं आहे हे नगारखान्याच्या वरच्या बाजूचं हे बांधकाम आहे. मित्रांनो, मंदिराच्या या शिखरावर अनेक छोटी छोटी नक्षीकामं कोरण्यात आलेली, काढण्यात आलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. मंदिराच्या कळसाचं दर्शन हे कमानीच्या वरच्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीनं होत आहे. ಈಗ ದೇವಸ್ಥಾನಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಇಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶ್ವರ ತ್ರಿಮೂರ್ತಿಗಳ ದರ್ಶನ ಒಂದೇ ಕಾಲಕ್ಕೆ ಟೈಮ್ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ. ಈ ಕಡೆ ಇಲ್ಲಿ ಕಾಣುತ್ತಲ್ಲ ವೈಟ್, ಇದು ಬ್ರಹ್ಮ ದೇವಸ್ಥಾನ, ಬ್ರಹ್ಮದೇವರು ಅಂತ ಕರೀತಾರೆ ಇಲ್ಲಿ. ಆಮೇಲೆ ಇದು ಮಹಾವಿಷ್ಣುವಿನ ದೇವಸ್ಥಾನ, ವಿಠಲ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಕರಿತೀವಿ. ಆಮೇಲೆ ಆ ಕಡೆ ಬಸವೇಶ್ವರ ಇದೆ, ಅದು ಈಶ್ವರ ಟೆಂಪಲ್. ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶ್ವರ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಏಕಕಾಲಕ್ಕೆ ನಾವು ತ್ರಿಮೂರ್ತಿಗಳ ದರ್ಶನವನ್ನು ನಾವು ಮಾಡಬಹುದು ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ. ವಿಶೇಷ. मित्रांनो, हे मंदिर ज्यावेळेला जलाशयात बुडलं त्यावेळेला येथील मूर्ती या समोरच्या झाडाखाली आणून ठेवण्यात आलेलं होतं आणि समोरच्या बाजूला आपल्याला गड दिसतो, त्याला मच्छीगड असं म्हटलं जातं, हुन्नूरगड असं म्हणतात. या पाठीमागचं कारण असं आहे की या ठिकाणी चोर आलेले होते आणि या चोरांनी
या गडाचा दरवाजा हुडकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या गडाचा दरवाजा दिसला नाही. म्हणून त्यांनी शेवटी आपल्या पायातले जोडे करून मारण्याचा प्रयत्न केला. कन्नडमध्ये मच्छी म्हणजे जोडे, म्हणून त्याला मच्छीगडा असं म्हणतात. मित्रांनो, या मंदिराच्या बांधकामासाठी आणलेले दगड हे कुठल्या स्वरूपाचे होते या संदर्भातली माहिती. ಈ ಕಟ್ಟಡದ ಕಲ್ಲುಗಳನ್ನ ಈ ಮಂದಿರ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಬೇಕಾದಾಗ ಸಿಂಗಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಬದ್ಧ ಇದ್ರು. ಅವರಿಗೆ ಒಂದು ದೇವಾಂಶ ಬಂದು ಇಲ್ಲೇ ಸಮೀಪದಲ್ಲೇ ನಿಮಗೆ ಗುಡ್ಡದ ಕೆಳಗಡೆನೆ ಕಲ್ಲದ ಅಂತೇಳಿ ಸಾಕ್ಷಾತ್ ತೋರಿಸಿದ್ದು. ಈ ವಿಠಲ ದೇವರ ದೈವಾಂಶ ಬಂದು ತೋರಿಸಿದಾಗ ಅದನ್ನ ಮಾಡಿದ್ದು. ಆಮೇಲೆ ಒಳಗಡೆ ಇದೆಲ್ಲ ಕಟ್ಟಡ ಅದು ಅರಭಾವಿಂದ ತರಬೇಕಂತ ಅದು ಆ ರೀತಿ ಸೂಕ್ಷ್ಮತೆ ಬಂದಿತ್ತು ಅಂತ ಒಂದು. मित्रांनो, या हुन्नरगडाच्या बाजूलाच IB म्हणजे रेस्ट हाऊस आहे, हे आपण या ठिकाणी पाहतात. या ठिकाणी मला एक भाविक भक्त भेटले आणि त्यांनी दिलेली माहिती अशी आहे. तर इथंच जवळच या गडावरती IB आहे. त्या IBला सुद्धा आम्ही अनेक वेळा भेट देऊन गेलेलो आहे. 4 वर्षापूर्वी पहिल्या दिवशी आलो, आम्हाला असं निवांत आज कशी गर्दी आहे अशी तुरळक गर्दी होती आणि दर्शन झालं. आणि जेव्हा आम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या सर्व शिक्षक मित्रांच्या सोबत आलो तर वर जे मंदिर आहे त्या मंदिरापर्यंत ही रांग लागली होती. 7.5 किलोमीटरवरती रांग लागलेली होती. मित्रांनो, या ठिकाणी गोकाकचे काही भाविक भक्त आलेले आहेत. मित्रांनो, हे मंदिर पूर्ण ओपन झाल्यानंतर अनेक भागातील लोक येत आहेत. ಇಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಿಂದ ಬೇರೆ ಬೇರೆ ಪ್ರದೇಶಗಳಿಂದ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಜನ ಬರ್ತಾರೆ, ಆಗಮಿಸ್ತಾರೆ ಭಕ್ತಾದಿಗಳು. ಆಮೇಲೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಕೂಡ ಬಹಳ ಜನ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ 3 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದ್ಗಡೆ ಒಂದು 10 ಲಕ್ಷ ಜನ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿದ್ರು. ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ವರ್ಷದಲ್ಲಿ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿದ್ದಿದೆ ಇತಿಹಾಸ ಅದು. मित्रांनो, कर्नाटक जिल्हा बेळगाव हुक्केरी तालुक्यातील हुन्नूर येथील हे विठ्ठलाचं मंदिर बेळगावपासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचबरोबर शंकेश्वरपासून 27 किलोमीटर अंतरावर आहे. त्याला जवळचे एअरपोर्ट बेळगाव आणि कोल्हापूर आहेत. त्याचबरोबर जवळचे रेल्वे स्टेशन हे बेळगाव आणि घटप्रभा आहे. त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही वाहनाने हुन्नूरला येऊ शकताय. हुन्नूरपासून आतल्या बाजूला मुख्य देवळापासून 1 किलोमीटर अंतरावर हे हिडकल जलाशयाच्या पात्रात असलेलं हे विठ्ठलाचं मंदिर आहे. मित्रांनो, आपल्या राहण्याची उत्तम सोय गोकाक, हुक्केरी आणि बेळगाव या ठिकाणी होऊ शकते. त्याचबरोबर इथं जवळच IB आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन. मित्रांनो, आम्ही आता गावकऱ्यांनी नव्यानं बांधलेल्या या विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी आम्ही निघालेलो आहोत. हुन्नूर गाव आणि हे विठ्ठल मंदिर हिडकल जलाशयामध्ये बुडल्यामुळे नवीन गाव विस्थापित झालेलं आहे आणि त्याच ठिकाणी गावकऱ्यांनी कोट्यावधी रुपये खर्च करून हे विठ्ठल मंदिर बांधलेलं आहे आणि त्याचं दर्शन आम्ही व्हिडिओच्या दुसऱ्या भागात करून देणार आहोत.